झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता। पुण्यातल्या मंडई ते महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। सुमारे 5000 व्यापारी या मोर्चात सहभागी झाले होते। एलबीटी विरोधात कालही पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता। त्यानंतर आज व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून आपला विरोध दर्शवला। एलबीटी लागू करण्याबाबत राज्य सरकार मात्र ठाम आहे। जे व्यापारी 30 दिवसाच्या आत नोंद करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं संबंधित महापालिकेच्या आयुक्तांनी स्पष्ट केलंय। तर जोपर्यंत एलबीटी रद्द होत नाही तोपर्यंत बेमुदत संप पुकारण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय। राज्यातल्या 6 महापालिकांमध्ये कालपासून एलबीटी लागू करण्यात आली आहे। या विरोधात व्यापाऱ्यांनी कालपासून आंदोलनाचं हत्यार उपसले। एक नजर टाकूया एलबीटी आणि जकात यापैकी कोणती कर प्रणाली अधिक फायद्याची आहे यावर। बघा, मीरा भाईंदर मध्ये जकात 85 कोटी होती तर एलबीटीनं मिळाले 150 कोटी, औरंगाबाद 137 कोटी 162 कोटी, नांदेड 36.49 कोटी तर 33.15 कोटी, जळगाव 45.26 कोटी तर 58.18 कोटी। जकात आणि एलबीटीतला आपण हा फरक पाहतोय। यात नेमके बदल कोणते होणार आहेत नजर टाकूया। कल्याण 132 कोटी 125.19 कोटी 9 कोटी 90 लाख, उल्हासनगर 60 कोटी जकात होती 44.15 कोटी असणार आहेत, सोलापूर 98 कोटी 56 कोटी एलबीटी। एलबीटी लागू झाला तर महापालिकेला कर कोणत्या स्वरूपात मिळेल बघा। कोल्हापूर 68 कोटी 59 कोटी कर मिळेल, अमरावती 78.78 27 कोटी एलबीटी मिळेल, 90 कोटी जकात होती 30 कोटी महापालिकेला मिळणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।